सर, ज्या पद्धतीची सध्या चर्चा आहे, खासदारांना संपर्क साधला अशा पद्धतीची माहिती मिळते, काय याच्यामध्ये तथ्य आहे? नाही, मला याच्याबद्दल काही सांगता येणार नाही, कारण मला राजकीय कुणी संपर्क केलेला नाही आहे. मला फक्त राजकारणात बोलण्याचा अधिकार आदरणीय सुप्रियाताई आणि साहेब हे दोघं, जयंत पाटील साहेब, जर राजकीय विषयावर चर्चा करू शकतात. चौथा माणूस कुणी दुसऱ्या पक्षाचा तर मला कुणी राजकीय बोललंच नाही. तुमच्या पक्षातील इतर खासदारांना संपर्क केला जातो आणि आपल्याकडे अशी माझ्या दृष्टीने तरी ती माहिती एकदम चुकीची आहे. आम्हाला कुणाला संपर्क, आमच्या 8चे 8 लोकसभेचे खासदार आम्ही एकत्रितरित्या एंटायर सर्वजण एक आहोत. आम्हाला कुणीही कुठेही संपर्क केला नाही असं माझं मत आहे आजच्या क्षणापर्यंत. आता तुमच्याकडे कुठून बातमी आली मला नाही सांगता येत. आज अजित पवारांना सुरेश धस भेटायला गेले होते. धनंजय मुंडे यांनी या सगळ्या खुनाच्या ह्याच्यामध्ये आहेत, त्यांनी राजीनामा द्यावा असं आपण कधीही म्हटलं नाही. अशी बदलती भूमिका सुरेश धस घेताना दिसतात, कसं बघतात? नाही, आता ते काय बोलले हे मी ऐकलं नाही. ते बघावं लागेल, ऐकावं लागेल, त्याच्यानंतर बोलता येईल. नाही, मला राजकीय कुणाचाही फोन आलेला नाही आहे किंवा राजकारणावर मला कुणी चर्चा केली नाही. माझ्याशी चर्चा करायला कुणाची आता नमस्ते झाला असतं सभागृहात, तर एखाद्या विषयी कुणी समोरासमोर आलं तर कुठल्याही पक्षाचे असतील, भाजपवाले असतील, कुणी सर्वांचं आमच्या सभागृहात तेवढं काय कुणाची भेट झाली तर. अशी कुणाची भेट नाही, कुणाचा राजकीय मला फोन नाही, संपर्क नाही. मला आदरणीय सुनीलजी तटकरे साहेबांची सभागृहात एकदा नमस्ते सोडून याच्याशिवाय कुठेही काही भेट नाही, गाठ नाही, माझं कुठं बोलणं नाही. नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे का? बघा, आता आमच्या बीड जिल्ह्यात किती नैतिकता आहे, महाराष्ट्रात किती नैतिकता आहे, ह्याच्यावर मी बोलावं असं एवढं मला वाटत नाही. आता नैतिकता ज्याची त्यानं सांभाळून बघितली पाहिजे, त्याच्यावर मी काही बोलणार नाही. बीड राज्यभरात गुंडगिरी वाढते असं वाटतं. हे तर 100% खरं आहे ना. बीड राज्यभरात गुंडगिरी किती प्रमाणात होती, पण बीडमध्ये तर 100% गुंडगिरीचं राज्य आहे. आणि गुंडांचं राज्य कमी करण्यासाठी बीडमध्ये कायदा व सुव्यवस्था पुनश्च एकदा प्रस्थापित करण्यासाठी राज्य सरकारने काम केलं पाहिजे. उपमुख्यमंत्री असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे असं मी वारंवार सांगितलेलं आहे. बीड जिल्ह्यामध्ये जर सरकारनं लक्ष घातलं आणि जसं मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की आम्ही मोकोको लावणार, सामूहिक गुन्हेगारी डिक्लेअर करून सगळं मोकळी करणार आणि ह्याला कोणाला सोडणार नाही, तर या पद्धतीनं जर मुख्यमंत्र्यांनी काम केलं तर अतिशय उत्पन्न होईल. पण असं काम केलेलं आणखी तरी काही दिसणार मला. हे बघा, कोण राजीनामा देणार नाही म्हणतं ह्याच्याशी मला काही बोलता येणार नाही. पण आमची म्हणण्यापेक्षा माझी प्रत्येक अपडेट बघा, प्रत्येक बाईट बघा. मी पहिल्या क्षणापासून सांगतोय तर काय की मला संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्यांना पकडलं पाहिजे आणि या मारेकऱ्याला पकडून फाशी झाली पाहिजे. याचा मास्टरमाइंड कोण आहे हा पकडला गेला पाहिजे आणि याच्या जो या कट कारस्थान करायला सामील आहे त्याला तुम्ही पकडलं पाहिजे, त्या गुन्ह्यामध्ये ॲड केलं पाहिजे. आणि सामूहिक गुन्हेगारी डिक्लेअर करून इथलं आमचं रीती माफिया, परत राख माफिया, गुटखा माफिया, मटका माफिया हे संपविले पाहिजेत. आमच्याकडे दादागिरी, गुंडगिरी, दडपशाहीचं प्रमाण वाढलं आहे. कायदा व सुव्यवस्था ढासळलेली आहे. त्याच्यामुळे अशा प्रकार बीड जिल्ह्यात घडत आहेत. आज जवळपास 1 महिना झाला संतोष अण्णा देशमुख यांची हत्या होऊन, तरी पण आणखी एक आरोपी फरार आहे, ज्याला प्राथमिकदर्शी ज्यांच्यावर 7 जणांवर गुन्हा दाखल केला, त्याच्यातला सुद्धा एक आरोपी आणखी फरार आहे. आणखी किती जणांना ह्याच्यात ॲड होणार आहेत, कारण बऱ्याच जणांनी आरोपीला पळून जायला मदत केली. काही आरोपी कुणाच्या घरी होते कळतंय, कुणी ह्या गाडीनं आलं म्हणतं पिक्चर स्टाईल, कुणी रचना दाखवतंय, कुणी त्याची स्टोरी बनवतंय. पण या आरोपी जे पकडलेत, या आरोपींना कुणी मदत केली, पहिल्या क्षणापासून गुन्हा झाल्यापासून ते बाहेर कसे गेले आणि कुठे गेले, कुणाच्या इथे राहिले, या सर्वांना सहआरोपी का करत नाहीत. आता एक डॉक्टर दाम्पत्याला, डॉक्टर आहे त्याची पत्नी आणि ते आमच्या इथं संभाजी वायभाचे नावाचे, त्यांना पण काहीतरी पडलं नाही का नोटीसवर सोडून दिलं. असं मग कसं, जर एक आरोपीला पळून जायला एखादा माणूस एवढी मदत करतोय, गाडी देतोय, स्वतः जातोय, टीप देतोय, पैसे देतोय, तर तुम्ही त्याला सोडून कसं देणार. या सर्व गोष्टी की याच्यावरती सुद्धा सगळं बघितलं पाहिजे. आणि तुम्हाला मी जिम्मेदारीने सांगतो की बीड जिल्ह्यामध्ये आणखी खूप भयानक प्रकार आहेत. ही उघडा पडलेला एवढा एकच प्रकार आणि एवढा मर्डर नाही आहे. प्रत्येक वेळेस वारंवार मी सांगतोय की याच्यामध्ये एकच आहे की कायदा व सुव्यवस्था राहिलेली नाही. बघा, मी काय म्हणते, भविष्यात जर तोरावर कुणी काय बोलावा नाही बोलावा हे मला कळत नाही, पण राजकारणामध्ये आजच्या स्थितीला जो तुम्ही प्रश्न मला विचारलेला आहे की
की मी ठीक आहे, तुम्ही मला एकट्याला जरी विचारित असाल तर मी तुम्हाला सामूहिकरित्या सांगतो, आम्ही 8 खासदार म्हणून लोकसभेचे, राज्यसभेचे खासदार आदरणीय साहेब आणि फौजिया खान मॅडम आहेत, त्यांच्यावर मी काय बोलावं, पण या 8 खासदाराविषयी तर सांगतो, कारण ते नेते आहेत आमचे. पण या 8 खासदारामध्ये ताई आमच्या नेत्या आहेत प्रमुख, आणि आमचे अमोलदादा फुले साहेब पण आहेत. याच्यात आम्ही 6 जण नवीन आलेलो, पण आमचे 8चे 8 खासदार जिम्मेदारीनं सांगतो, आम्ही सर्वजण एक आहेत. त्याच्यात कुठेही काही नाही आहे. 8 खासदारामध्ये कुठेही बेबनाव नाही, कुठेही काही वेगळा प्रकार नाही. हा माध्यमाने आज सुरू केलेला विषय कशामुळे सुरू झाला हे मला माहीत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.